Para
अडवू नको तू सांगते श्रीहरी गवळाची आहे सोनपरी हो अडवू नको तू सांगते श्रीहरी गवळाची आहे काय सांगू मी आज काय सांगू म्हणजे अरे काल गेलो शिकारीला 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 जो गेलो हा अशी डुकरा झोपली काय दुसऱ्यांना डुकर अशी डुकरा झोपली हा पुढं मी जो अशी बंदूक ताणली हा बंदूक ताणल्याबरोबर काय डुकर माझ्याकडे बघे मी डुकराकडे बघे डुकर माझ्याकडे बघे हा. मी डुकराकडे बघे पुढं काय माझ्यावर गुरगुरे काय अरे आता माझ्यावर गुरगुरे बस जो मी ऐकतोय काय हा मी जो चाप वळला हा तेव्हा मला समजलं काय तर मी गोल्यात मग घरातच विसरून आला तुला समोरून पुढे काय सांगत तुला अरे काय तर मग ते गोल्या घरात मध्ये विसरला हा मग म्हटलं काय तर इलाज नाही तर मग जाऊ मग तर मग आता मी जातो घरात मग मी जो वल्ला हा
पाठी जो वल्ला शुक्रान जो त्याचा छोटा वल्ला माझ्या हातात 2 दिवस बसायची आणि उठायची वाटी लावली. झालं नाही ना उद्यापासून नाही रात्री झालं. अरे नाही म्हणजे काय हा डबल तरी भेटाय. अरे बसा उठायची वांदी म्हणजे परवा त्या मेला भोसल्या पांड्याचा हा मागायचं जेवण खाल्लं खाता असं झाली जोरा. अरे बसायलाच खाली वैरा काय काय म्हणजे काय सगळा कार्यक्रम चटी सगळा कार्यक्रम चटी तुला राहलं सो. काय सांगू 2 दिवस चड्ड्या अशी भोळा नाही हा कशा ठेवा आधीच बंद झालं आता खाली जायला लागेल मग. जागरण करून एवढी झोप आले 2-3 दिवस लागला करून काय विचारू नको छान झोप आले. मी काय म्हणतो मी झोपतो हा तू जागा राहा. चालेल. तू जागा राहा हा मी इकडं आहे तू त्या गेटवर जा. कुठल्या त्या गेटवर जा. तू पुढचा डबा भरून जास. हा मी पाठचा धरायचं बघतो. नाही तर मराठीत बोल. काय म्हटलं मागणं धर. हा तू पुढच्या दरवाज्यात बस. हा मी मारा बोलतो. जाऊ दे तू जा बस तुझ्या नाही जमण्यातलं तू झोप. तू नाही मी झोपतो तू महाराज झालं की मला उठव. महाराज झालं की उठव मला झोप. हा हा मी बघतो. मला वाटत नाही 2 दिवस उठतो. चालता गाड्याच्या सोडलं नाही मारून होती. स्वतःच्याच बापाला बंदिवासात ठेवून या राज्याचा राज्यकारभार माझ्या हाती घेतला. कालांतराने माझी बहीण देवकी ही लग्नास उपवर झाली. देशोदेशी नगरोनगरी जाऊन तिच्या रूपाला शोभेल असा वर शोधण्यात आला. शूरसेन राजाचा पुत्र वसुदेव याच्याशी मोठ्या थाटामाटाने तिचा विवाह संपन्न पार पडला आणि तिची वरात वेशीच्या बाहेर गेली ना गेली तीच आकाशवाणी झाली. राजा कौसा आनंदाच्या भरात लागू नको. देवीच्या पोटी 8 बाळे जन्माला येतील आणि 8वा बाळ तुझा वैरी आहे. त्या क्षणी जाऊन देवकीची वेणे ओढून तिचा शिरच्छेद केला. तेवढ्या देवकी बोलली, दादा अरे माझ्या कपाळावरचं फाशी सुटलं नाही तेव्हा तू काय करतोय? चांडाळणी तुझ्या पोटी 8 बाळे जन्माला येतील आणि 8वा बाळ माझा वैरी आहे. कालांतराने वासुदेव देवकीची 6 बाळे मी शिळावर आपटून मारून टाकले आणि 7वा गर्भ तर माझ्या भीतीनेच गर्भशयात नाहीसा झाला. आता राहिला तो 8वा त्यालाही मी माझ्या हाताने आवळून आपटून मारून टाकणार. तो खावता कृष्ण हराम खोपा काढताय. महाराज हे महाराजाला आमचे महाराजांचं सगळ्यांनी काय
आशीर्वाद. पुढचं काय ते सांगित जा. आता माझी काय सारा आहे. मी याला तुला काय सांगितलं उत्तम सांगितलं तुला. अरे वळखतोय तू बोलतोच होता. काय पुढे सांगेल म्हणजे त्याला माझं सोन्याचं कानातलं पाहिजे. हा मारा पण टाईट ठेवून. मला आता कृष्ण पाहिजे. कृष्ण 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 होय चांडार मुस्तीक चांडार मुस्तीक कांदर बोल. चांडार मुस्तीक आमचे लाडके भाचे कृष्ण यांना या ठिकाणी हजर करा. चला. हो महाराज तुम्ही एवढं तकलीफ लगावं. काय रे तू आम्ही कसं नाही महाराज तुम्हाला प्रश्न विचारू का पण विचारेन त्याचं उत्तर खरं खरं द्या. तुला तुम्हाच करावं का प्रश्न हा तू विचार मी काय विचारणार नाही आता माझी सांगता गेली आभार सांगायला आता नाही ना आभार देवा. तू विचार महाराज हा तुमचा पोपट भोपणीच ना तुम्हाला. काय काय चाललं हे? मला मला कृष्ण पाहिजे. कृष्ण कृष्ण चोच मारतो चोच धिक्कार असो तुझ्या प्रणामाला. तू माझा भाचा नाहीस आणि मी तुझा मामा नाही. चांडार मुस्तीक कृष्णाचे पाहुणचार करा.
जिवंत आहे मी जोपर्यंत जिवंत आहे तुमचा कुठच्याच केसाला धक्का लागला काय नाही. मोठा नको सांग मला माहिती आहे. मामा, अरे मी आहे ना तर बघितलं दाखव. अजून रे. या